मी दास शेळके, मराठा महासंघाचा संस्थापक सदस्य आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचा सहकारी आणि मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक। अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना 1980 साली पुण्यामध्ये झाली आणि पहिले अध्यक्ष म्हणून अण्णासाहेब पाटील यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि या घटनेच्या वेळेस मी स्वतः समक्ष हजर होतो। 1980 साली ज्या वेळेस अण्णासाहेब पाटील अध्यक्ष नागरी कायदा रद्द करा, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा, रोस्टर पद्धत बंद करा, अशा प्रमुख मागण्या होत्या। 1980 पासून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करत होतो। काल या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा संस्था निघाल्या आणि त्यांचा म्हणजे मागणी अशी होती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना राखीव जागा द्या हा मुद्दा मागे पडला आणि मराठ्यांना आरक्षण द्या हा मुद्दा पुढे आला। कालांतरानं या मुद्द्याला सुद्धा असं झालं की ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। हे सत्य आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याप्रमाणे 50% वर आरक्षण गेल्यानंतर ते आरक्षण टिकत नाही आणि महाराष्ट्र शासनानं हे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं होतं, परंतु काही लोक न्यायालयात गेल्यामुळं ते काही टिकलं नाही। त्यामुळं 1994 साली शरद पवार साहेबांनी मराठ्यांना जे ओबीसीचं आरक्षण मिळालेलं होतं ते रद्द करून ते ओबीसींना वाढवून दिलं 1994 साली आणि अशा पद्धतीचं मराठ्यांचं खच्चीकरण 1994 पासून आज तागायत सुरू आहे। आता जरांगे पाटलांचं नेतृत्व पुढे आले, आम्ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चा म्हणून मी माझे सहकारी आम्ही काम करतो आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। कारण आमचं गेलेलं आम्ही परत मागतोय, आम्ही नवीन काय मागत नाही। हे वेड्यात काढायचं काम चालू आहे, कारण धक्का लावल्याशिवाय आरक्षण मिळत नाही, कारण 50% वर जात नाही। आणि सध्याच्या शिंदे सरकारनं एक बैठक बोलवलेली होती या आरक्षणाच्या विचार गांभीर्याने चर्चा करण्यासाठी। ही प्रमुख 3 मंडळी त्या बैठकीला बोलावून सुद्धा उपस्थित राहिले नाहीत आणि मग नंतर ते निरनिराळ्या टीव्हीच्या माध्यमातून असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे। अरे पण शासनाने तुम्हाला बोलवले ना, मग त्यावेळेस काय गेला नाही तर मुद्दे मांडला नाहीत तुम्ही, बाहेर का मांडता मुद्दे? तुम्ही तुमचं जे काय ते मांडा ना तिथं, आम्हाला पण कळू दे तुमची भूमिका काय ते। अशा पद्धतीनं हे राजकारण चालू झालेलं आहे। आता येणाऱ्या लोकसभेला दणका बसलेला आहे, सगळ्याच पक्षांना दणका बसलेला आहे। आता सुद्धा येणाऱ्या विधानसभेत सुद्धा जर आमच्या मागणीनुसार आमचं गेलेलं आम्ही मागतोय ते जर मिळालं नाही तर या विधानसभेला सुद्धा आम्ही दणका दिल्याशिवाय राहणार नाही। आता हा झाला एक पार्ट आरक्षणाच्या संदर्भात। आता जरांगे साहेबांच्या बाबतीत निरनिराळे लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात। निलेश राणे काय नितेश राणे कोण नारायणराव राणेंचे चिरंजीव आहेत, त्यांनी मध्ये त्यांना वेगळीच उपमा दिली जरांगेंना। अहो तुम्ही काय बोलतात, तुमची उंची काय, तुम्ही कोण आहात? आज नरांगे साहेबांची सभा सोलापुरात जी सभा झाली ती 5 लाखाच्या पुढे झालेली रेकॉर्ड आहे। तुमच्या सभेला माणसं पैसे देऊन गोळा आणावं लागते। तेव्हा कुठलीही भूमिका मांडताना मुस्लिमांच्या बाबतीत सुद्धा जरांगे पाटलांनी मांडलेली भूमिका योग्य आहे, कारण न्याय हा सगळ्यालाच मिळाला पाहिजे, कुणी सुद्धा न्यायापासून वंचित राहू नये असं जरांगेंना वाटतं आणि येणाऱ्या विधानसभेला जरांगे साहेब जी भूमिका घेतील त्याबद्दल बरोबर आम्ही राहू। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।